ओम नमः शिवाय. शिवपुराणानुसार भगवान शिवाने मृत्यूची कोणती लक्षणे सांगितली आहेत? शिवपुराणानुसार भगवान शिवाने मृत्यूची ही 8 लक्षणे सांगितली आहेत. जेव्हा एखादी व्यक्ती मृत्यूबद्दल बोलते किंवा त्याबद्दल विचार करते तेव्हा त्यांच्या मनात एक विचित्र भीती निर्माण होते. तथापि त्यांना माहीत आहे की जीवनाचे सर्वात मोठे सत्य म्हणजे मृत्यू. या नश्वर जगात जन्माला येणारा कोणीही एके दिवशी अपरिहार्यपणे मरेल. परंतु हे सर्व जाणून असूनही ते हे सत्य स्वीकारण्यास नकार देतात. शिवपुराणानुसार देवी पार्वतीने एकदा भगवान शिव यांना विचारले की असे काही संकेत आहे का जे एखाद्या व्यक्तीच्या जवळच्या मृत्यूचे संकेत देऊ शकतात किंवा त्यांचा मृत्यू जवळचा आहे. भगवान शिव यांनी उत्तर दिले, अर्थात देवी. आणि ते देवी पार्वतीला समजावून सांगू लागले. एक भगवान शिवांच्या मते जेव्हा एखाद्या व्यक्तीचा रंग फिक्कट, पांढरा किंवा किंचित लाल होतो तेव्हा ते सूचित करते की पुढील 6 महिन्यात त्यांचा मृत्यू जवळचा आहे. 2. जेव्हा एखाद्या व्यक्तीला पाणी, तेल किंवा शिशात त्याचे प्रतिबिंब दिसण्यास असमर्थता येते तेव्हा ते सूचित करते की त्यांचा मृत्यू पुढील 6 महिन्यात जवळचा आहे. 3. जे लोक त्यांच्या वास्तविक वयापेक्षा जास्त काळ जगतात त्यांना त्यांची सावली दिसत नाही. ज्यांना ते दिसते त्यांना डोके नसलेला सावली दिसतो, जो भयावह असतो. 4. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या डाव्या हातात एक विचित्र मुरगळ येते आणि ही मुरगळ एका आठवड्यापेक्षा जास्त काळ चालू राहते तेव्हा समजून घ्या की व्यक्ती 1 महिन्यापेक्षा जास्त काळ जगणार नाही. 5. जेव्हा एखाद्या व्यक्तीला असे वाटते की त्यांचे तोंड, जीभ, डोळे, कान आणि नाक दगडात बदलत आहे तेव्हा तो व्यक्ती पुढील 6 महिन्यात मरणार हे निश्चित आहे. 6. जेव्हा एखाद्या व्यक्तीला चंद्र, सूर्य किंवा अग्नीचा प्रकाश दिसत नाही असे वाटते तेव्हा ते सूचित करते की ती व्यक्ती 6 महिन्यात मरेल. 7. जर एखाद्या व्यक्तीची जीभ सुजली आणि दातांमधून पू वाहू लागला तर ते सूचित करते की ती व्यक्ती 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ जगणार नाही. 8. जेव्हा एखाद्या व्यक्तीला सूर्य, चंद्र आणि आकाशात फक्त लाल रंग दिसतो तेव्हा ते सूचित करते की ती व्यक्ती पुढील 6 महिन्यात मरेल. शिवानी पार्वतीला दिलेल्या विधानाव्यतिरिक्त पुराण देखील मृत्यूबद्दल बरेच काही सांगतात. हे देखील खरे आहे की प्राचीन काळापासून मानव आणि राक्षसांनी देवाला संतुष्ट करण्याचा आणि मृत्यूवर विजय मिळविण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु त्यांना यश आले नाही कारण मृत्यू हे पृथ्वीवरील जीवनाचे एकमेव सत्य आहे. शिवाय एखाद्या व्यक्तीच्या तळहातावरील रेषा देखील मृत्यूबद्दल बरेच काही प्रकट करतात. जर एखाद्या व्यक्तीच्या तळहातावरील जनुक रेषा लहान असेल तर ती कमी आयुष्यमान दर्शवते. भगवान विष्णू म्हणतात की मृत्यू हा व्यक्तीच्या शरीराशी संबंधित आहे, त्याच्या आत्म्याशी नाही. धन्यवाद.